श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरू. उद्या आहे वैकुंठ चतुर्दशी आणि उद्या रविवार देखील आहे. तर वैकुंठ चतुर्दशी 25 आणि 26 या 2 तारखेला आलेली आहे. त्यामुळे आपल्याला उद्या पहा असा एक उपाय करायचा आहे, ज्यामुळे आपल्या घरावरती कोणत्याही प्रकारचे संकट राहणार नाही आणि आपल्या घराची प्रगती होईल. त्याचबरोबर भगवान विष्णू आणि शिव यांची आपल्यावरची कृपा आशीर्वाद राहतील. तर उद्याचा हा दिवस खूप महत्त्वाचा दिवस आहे. उद्या वैकुंठ चतुर्दशी देखील आहे. त्याचबरोबर उद्या कार्तिक पूजन देखील आहे. त्यामुळे आपल्याला हा उपाय उद्या करायचा आहे. या दिवशी पहा, भगवान शिव आणि भगवान श्री हरी विष्णू या दोघांची मिलन असते, म्हणजे ह्यांची हरिहर भेट असते. आणि याच दिवशी भगवान शिवशंकर त्यांचा जो पृथ्वीवरचा कारभार त्यांच्याकडे विष्णू योगनिद्रेमध्ये जाताना सोपवून गेले होते, तो विष्णूंना परत सोपवतात आणि तपश्चर्येला निघून जातात. तर पहा, या हरिहर भेटेसाठी खूप महत्त्वाचा हा दिवस मानला जातो. वर्षातून एकदाच हा दिवस येतो. त्यामुळे वर्षातून एकदाच भगवान श्री हरी विष्णूंना बेलपत्र अर्पण केलं जातं आणि भगवान शिवशंकरांना तुळशीपत्र अर्पण केलं जातं. तर याबद्दलचा व्हिडिओ देखील मी तुमच्याशी अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे. तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पाहून घ्या. तर पहा, असे हे शिवजींना तुळशीपत्र हे आपण वर्षातून एकदाच अर्पण करू शकतो. तो दिवस म्हणजे वैकुंठ चतुर्दशी. आणि भगवान विष्णूंना देखील बेलपत्र हे आपण वर्षातून एकदाच अर्पण करू शकतो. असा हा उपाय आपण रात्री 12 वाजता जर केला तर आपल्याला भगवान शंकर आणि भगवान श्री हरी विष्णू या दोघांचेही आशीर्वाद प्राप्त होतात आणि आपल्या जीवनामध्ये जे दुःख, दारिद्र्य आणि संकट आहे तर ते सर्व नष्ट होऊन जाते. जर मुलांचं मन तुमच्या अभ्यासामध्ये नसेल लागत तर ते सुद्धा लागायला सुरुवात होते. त्याचबरोबर तुमचा व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल तो सुद्धा व्यवसाय व्यवस्थित चालायला लागतो. इतका हा प्रभावशाली उपाय जर आपण वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी रात्री 12 वाजता जर केला तर खूप सारं आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी निर्माण होईल. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी 3 उपाय शेअर करणार आहे आणि हे 3 उपाय तुम्ही जर केले तर तुमच्या मुलांच्या जीवनामध्ये खूप सारी सुखसमृद्धी निर्माण होईल. मुलांची जर बुद्धी अभ्यासामध्ये चालत नसेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. त्याचबरोबर तुमचा व्यवसायामध्ये मंदी आहे किंवा व्यवसाय व्यवस्थित चालत नाही, त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. आणि त्याचबरोबर तुमच्या जीवनातील जे कष्ट आहेत तर ते दूर होण्यास मदत होईल. तर पहा, आपल्याला प्रदीप मिश्रा यांनी सुद्धा आपल्या शिवमहापुराण जी कथा आहे तर त्यामध्ये सुद्धा हे उपाय सांगितलेले आहेत. तर वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला मध्यरात्री 14 दीपक आपल्या घरामध्ये म्हणजे आपल्या अंगणामध्ये लावायचे असतात. तर हे दीपक आपल्याला का लावायचे असतात याचं कारण असं आहे की वैकुंठ चतुर्दशी या दिवशी असते आणि कार्तिक महिन्यामध्ये जर हा दिवस पडला तर याला दीपदान करण्याला खूप सारं महत्त्व प्राप्त झालेलं असतं. आणि बघा, कार्तिक महिन्यामध्ये जेवढे दीपदान आपण करू, कोणत्याही दिवशी जरी तुम्ही दीपदान केलं तर या दिवशी तुमच्या जीवनामध्ये जर तुम्ही दीपदान केलं तर तुमच्या जीवनातील जे काही संकट अडचणी असतील तर त्या सर्व दूर होऊन. बघा, आपल्याला जे 14 दीपक आपल्या घराबाहेर लावायचे आहेत तर ते कुठे लावायचे आहेत तर ते मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. तर पहा, 14 दीपक जे आहेत तर ते 14 दिव्यांपैकी आपल्याला जे 9 दीपक आहेत म्हणजे 9 दिवे आहेत तर ते आपल्याला घराच्या कोणत्याही दिशेला लावून द्यायचे आहेत. म्हणजेच घराच्या कोणत्याही ठिकाणी तुम्ही हेच 9 दीपक लावू शकता. जसे आपण दिवाळीला दिवे लावतो त्याचप्रमाणे तुम्ही छतवर सुद्धा हे दिवे लावू शकता किंवा अंगणामध्ये तुम्हाला जसे दिवे आपण दिवाळीला लावतो त्याप्रमाणे सुद्धा तुम्ही असे हे दिवे 9 लावायचे आहेत. आता बघा, 9 दिवे आपले लावले गेलेले आहेत आणि त्यापैकी आता 5 दिवे आपले राहिलेले आहेत. तर हे 5 दिवे जे आहेत तर ते खूप महत्त्वपूर्ण आहेत आणि हे 5 दिवे कुठे कुठे लावायचे आहेत तेच मी तुम्हाला आज सविस्तर सांगणार आहे.
तर पहा, या 5 दिव्यांपैकी एक जो दिवा आहे तर तो फुलवातीचा आपल्याला लावायचा आहे. तर तो फुलवातीचा जो दिवा आहे तर तो आपल्याला भगवान विष्णूंसमोर प्रज्वलित करायचा आहे. आपल्या घरामध्ये भगवान विष्णूची मूर्ती असेल किंवा मग श्रीरामांची मूर्ती असेल किंवा मग आपल्याकडे बघा लड्डू गोपाल असतात, म्हणजेच आपले छोटे कृष्ण भगवान असतात, तर त्यांच्या समोरसुद्धा तुम्ही हा दिवा लावू शकता. आणि त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा आपल्याला जप देखील करायचा आहे, स्मरण करायचं आहे. आणि हा दिवा आपल्याला विष्णू भगवानांसमोर प्रज्वलित करायचा आहे. आता बघा, यानंतरचा जो दुसरा दिवा आहे तर तो आपल्याला कुठे लावायचा? आता हा दुसरा दिवा जो आहे तर तो आपल्याला आपल्या किचनमध्ये लावायचा आहे. म्हणजेच किचनमध्ये आपल्याला जिथे आपण पाणी ठेवतो, म्हणजे एखादं माठ भरलेला असेल आपण, त्या ठिकाणी हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. किंवा आपल्या घरामध्ये आपण माठ भरलेला नसेल, ॲरो असेल आपल्या घरामध्ये लावलेला, तर त्या ॲरोपाशी सुद्धा तुम्ही हा दिवा लावू शकता. म्हणजे तुमचं जे पाणी साठवायचं जे भांडं आहे तर त्याच्या शेजारी आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता हा तिसरा जो दिवा आहे तर तो आपल्याला तुळशी मातेसमोर लावायचा आहे. तुळशीच्या झाडाखाली आपल्याला हा दिवा लावायचा आहे. तो लावत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत हा दिवा आपल्याला तुळशी मातेसमोर प्रज्वलित करायचा आहे. आता बघा, हा चौथा जो दिवा आहे तर तो दिवा आपल्याला कुठे लावायचा आहे? तर हा चौथा दिवा जो आहे तर तो आपल्याला आपल्या मुख्य दरवाजामध्ये लावायचा आहे. आपल्या मुख्य दरवाजाचा उंबरठा आहे त्याच्या बाहेर आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि पहा, तो दिवा लावताना आपल्या उजव्या हाताला लावायचा आहे. म्हणजे आपण घरात प्रवेश करताना आपल्या उजव्या हाताला हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे 4 दिवे लावायचे आहेत. आता हा जो 5वा दिवा आहे तर तो आपल्याला एखाद्या शिव मंदिरामध्ये प्रज्वलित करायचा आहे. म्हणजेच हा 5वा जो दिवा आहे तर तो आपल्याला भगवान शिवशंकरांच्या मंदिरात किंवा मग त्यांच्या दरवाजावर किंवा मग त्यांच्या आपल्या घरामध्ये जे भगवान शिवशंकरांची पिंड आहे, जर आपण रात्री उशिरापर्यंत जर बाहेर जाऊ शकत नाही तर मग आपण आपल्या घरातील मंदिरामध्ये पिंडीसमोर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि आपल्याला नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. जर पुरुष हा दिवा लावणार असतील तर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला हा दिवा तिथे लावायचा आहे आणि शंकर भगवानांना प्रार्थना करायची आहे. आपल्या जीवनातील संकट, अडचणी, दुःख दूर करण्यासाठी शंकर भगवानांना प्रार्थना करायची आहे. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये धन, धान्य, ऐश्वर्य, सुख, संपत्ती हे आपल्या घरामध्ये भरभराट निर्माण व्हावी यासाठी सुद्धा आपल्याला प्रार्थना करायची आहे. तुमच्या जीवनामध्ये जे दुःख असतील, कोणत्याही अडचणी असू द्या, त्याबद्दल तुम्हाला प्रार्थना ही शंकर भगवानांना करायची आहे. तर बघा, असे हे 14 दिवे जर आपण वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी म्हणजे उद्या जर तुम्ही प्रज्वलित केले आणि हे दिवे आपल्याला रात्री 12च्या नंतर प्रज्वलित करायचे आहेत. आता बघा, ज्या काही आपण दिवे लावलेले आहेत त्यापैकी जो विष्णू भगवानांसमोर आपण दिवा लावलेला आहे तोच आपल्याला फक्त फुलवातीचा लावायचा आहे. बाकी जे दिवे आहेत तर ते आपल्याला लांब वातीचे लावायचे आहेत. त्यामध्ये तुम्ही तेल घाला किंवा मग तूप घाला, कोणतेही तुम्ही तुमच्याकडे जे असेल ते सुद्धा तुम्ही त्यामध्ये वापरू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला हे दिवे आपल्या अंगणामध्ये 14 दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत. असं केल्याने बघा, या वैकुंठ चतुर्दशीला जर आपण असं केलं तर आपल्या घरामध्ये धनधान्य संपत्ती तर येणारच आहे. त्याचबरोबर आपले जे काही दुःख, दारिद्र्य, संकट आहेत ते सर्व दूर होऊन जातील. आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होईल. त्याचबरोबर आपल्या काही व्यवसायाबाबतीत समस्या असतील त्यासुद्धा दूर होऊन जातील. इतका हा प्रभावशाली उपाय आणि ही जर वेळ आहे, म्हणजे हा जो वर्षातून एकदा येणारा जो काळ आहे तर हा खूप महत्त्वाचा आहे. हरिहर भेट या दिवशी होते आणि आपल्याला हरी आणि हर या दोघांचेही आशीर्वाद प्राप्त होते. तर बघा, मी तुमच्याशी दुसरा उपाय शेअर करणार आहे. तर दुसरा उपाय आपल्याला काय करायचा आहे, तर आपल्याला जर हे 14 दिवे लावणे शक्य होत नसेल तर आपण 2 दिवे लावू शकतो.
तर बघा, ह्या दोन्ही दिव्यांमध्ये आपल्याला फुलवाती घालायच्या आहेत आणि त्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा वापर करायचा आहे. तर एक दिवा आपल्याला आपल्या श्रीहरी विष्णूंच्या फोटोसमोर प्रज्वलित करायचा. 11 वेळा आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत चिमूटभर हळद आपल्याला ह्या दिव्यामध्ये टाकायची आहे. आणि आपल्या जीवनातील जे अडचणी संकट आहेत तर ती दूर करण्यासाठी आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूंना प्रार्थना करायची आहे. तर उद्या संध्याकाळच्या वेळेस आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर दुसरा जो दिवा आहे तर तो आपल्याला शिवमंदिरामध्ये जाऊन लावायचा आहे. आणि हा दिवा आपल्याला शिवमंदिरात लावल्याच्या नंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला 11 काळ्या तिळांचा वापर करायचा आहे. म्हणजे 11 काळे तीळ आपल्याला त्यामध्ये घालायचे आहेत. आणि असा हा एक दिवा आपल्याला शिवालयामध्ये प्रज्वलित करायचा आहे. आणि हा दिवा प्रज्वलित केल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये जे संकट अडचणी आहेत ते दूर करण्यासाठी भगवान शिवशंकरांना प्रार्थना करायची आहे. तर पहा, या कार्तिक मासामध्ये दिव्याचा दान करण्याचा खूप सारं महत्त्व आहे. आणि बघा, जर तुम्हाला 14 दिवे लावणे शक्य होत नसेल तर असे हे 2 दिवे जरी तुम्ही प्रज्वलित केले तरीसुद्धा तुम्हाला या वैकुंठ चतुर्दशीची जे काही कृपा आहे तर ती तुमच्यावर नक्की होईल. आता बघा, जो तिसरा उपाय आहे तो तुमच्याशी मी अगोदरच शेअर केलेला आहे. अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुमच्याशी हा शेअर केलेला आहे. तर तुळशीपत्र जे आहे तर ते आपल्याला भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित करायचं आहे. बरोबर, एक तुळशीपत्र जे आहे तर ते आपल्याला शंकर भगवानांच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर बघा, एक तुळशीपत्र आपण भगवान शिवांवरती अर्पण केलेलं आहे आणि एक बेलपत्र भगवान श्री हरी विष्णूंवर अर्पण केलेलं आहे. तर हे आपल्याला 1 मिनिट किंवा मग 5 मिनटं तसंच त्यांच्यावरती अर्पण राहून द्यायचं आहे. त्यानंतर ते आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ते एका म्हणजे मधाच्या बॉटलमध्ये बुडवून ठेवायचं आहे. तर 30 दिवस आपल्याला ते त्याच्यामध्ये बुडवून ठेवायचं आहे आणि ते रोज आपल्या मुलांना थोडं थोडं थेंब चाटवायचा आहे. असं केल्याने पहा, मुलांच्या बुद्धीमध्ये खूप वाढ होते आणि असा हा उपाय आपल्याला 30 दिवस करायचा आहे. तर पहा, असे हे 3 उपाय मी तुमच्याशी आज शेअर केलेले आहेत. आणि हे जे तुळशीपत्र आपल्याला अर्पण करायचं आहे तर ते आपल्याला रात्री 12च्या नंतरच अर्पण करायचं आहे. संध्याकाळ 12च्या नंतर 4 वाजेपर्यंत पहाटे आपण हे अर्पण करू शकतो. तर चला, इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.